अरे बाबा कोण कुठली ती जिजा आणि तिच्या बाई मला का मारलायस तू का मारलायस खरं खरं कारण सांगायचं काय काय संबंध तुझा आणि तिचा काय नातं तुमच्या दोघांचं काय नातं आहे अरे दोस्तीचं नातं आहे दोस्तीच्या प्रेमाचं नातं आहे आमचं दोस्त आहे ती माझी दोस्तीसाठी काय बी करायला तयार असतो योराना तुझा जीव घ्यायला लागला तरी बी चालेल की नाही राणा थांब 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 सांगतो सांगतो खाली दगड टाकाली दगड खाली टाक सांगतो मी तुला सांगतो सांगतो हे बघ राणा ती 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 जी आहे ना ती गप गुमान सांग झोपडी जायला कशा पाय निघाला होतास तुझ्या पोटात कशाला दुखतंय रे तू असं ऐकणार नाहीस गप गुमान सांग कशा पायी करत होतास नाहीतर वहिनी पायी तुझ्या वहिनी पायी केलं वय मला ताईडीने सांगितलं असं करायला म्हणून मी केलं र काय वय राणा मला ताईडीने सांगितलं म्हणून मी केलं रे सगळं खरंच की मला तिने सांगितलं असं करायला नाहीतर मी तुझ्या वाकड्यात कशाला जातोय सांग राणा कशाला जाईन तुझ्या वाकड्यात हे बघ मला वाटलं वहिनीचा शब्द म्हणजे तुझ्यासाठी शेवटचा शब्द तुझी मंजुरी असं वाटलं रे सगळ्या गोष्टीला म्हणून मी केलं हे बघ पक्का तुला वहिनीने सांगितलं ना वय राणा नाहीतर मी कशाला केलं असतं सांग मी हे सगळं तुझ्यापायी केलं र याच्या आधी त्या जिजाचा मार खाल्लेला ते बी तुझ्यासाठीच आणि आता त्या जिजाचं झोपडं जाळ्या निघालेलो ती बी तुझ्यासाठीच रे राणा राणा भाऊजी आम्ही तुम्हाला एका वैद्याचा पत्ता देतो तिकडे जाऊन औषध आणा आज की नाही मळ्यामध्ये लय काम आहेत मी उद्या जातो की अहो गोदाका आपल्यासाठी दिवस रात काम करतात आणि त्यांच्या पायाला आराम पडावा म्हणून औषध आणायला बी तुमच्याकडे टाइम नाही वे ते दादू आहे तुमचं घर कुठं आहे म्हणायचं
कोण दादू आहे तो? ते नाही काय पवार वस्तीमध्ये राहते ते. अहो इथं तर 4-5 घर आणि वस्ती कुठली? वा 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 ताईसाहेब, काय बी म्हणा, एक नंबर डाव टाकलायसा बघा तुम्ही. आमचं काम एक नंबरच असतंय बघ चंदे. वय वय, अहो ज्या आजीजाला हाकलणं समजा गावाला जमलं नाही, पर ते तुम्ही आल्या आल्या चुटकी वाजवाय की नाही तसं केलं सा. 2 नंबरच्या कामात बी आम्ही एकच नंबर आहोत. ही अशी कामं करायला की नाही जिगर लागते. तुमच्यासारख्या शेळपटांची कामं नव्हत ती. पण बघ तू, पुण्यांदा या गावावर आमची सत्ता असणार. ज्या गावाने आम्हाला अपमानित केलं, पोलिसाच्या गाडीत बसून आम्हाला जेलात पाठवलं, आता हेच गाव आमच्या पायाखाली असणार. ही तर फक्त सुरुवात आहे. जशी त्या जिजाला घराच्या बाहेर काढली की नाही, तसं त्या ठोकळ्याला आणि त्या म्हातारीला त्यांचा बोजा बिस्तरा गुंडळून नाही घराच्या बाहेर काढलं तर नाव बदल. वा ताईसाहेब, काय बी म्हणत, हलकटपणात बी एक नंबरच हायसा बघा तुम्ही. होय. काय म्हणलीस? गोळ्या डोसक्याची हळकट? नाही नाही नाही, अव नाही, अव ते मी चांगल्या अर्थानं म्हणलं. चांगला अर्थ? कसला चांगला अर्थ? ऐक, आमचा अपमान करायलीस होय चंदे? अव नाही ताईसाहेब, हात सोडा सांगते. तसं नाही, म्हणजे ज्या माणसांनी एवढं चांगुलपणाने तुम्हाला घरात घेतलं, त्याच माणसांनी तुम्ही हाकलून लावायला असं म्हण. हाकलायलाच पाहिजे. माझ्या ताईसाहेबांचा अपमान केलाय. तुमच्या पुढे तो ठोकळा की झडकी पत्ती. वहिने, 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 काय रे राणा, काय झालं? काय झालं राणा? वहिनी खाली या. ठोकळा भडकलाय काय? आवाजावरनं तर तसंच वाटायलंय. चला जाऊन बघू. राणा काय झालं सांग की. जो बायकोला विचार, काय केलं तिनं? राणा भाऊजी, उशीर केला व? गाव बाहेर का धाडलं होतं मला? आता हाय का? अहो गोदाकांचा पाय एवढा सुमरला होता, त्याचं औषध आणायला तुम्हासनी पाठवलं होतं. आता यांचं काही खरं नसतंय बघा, म्हणून तुम्हासनी पाठवलं. मग तुम्ही बी उशीरच केला की. औषध? कुठलं औषध आणि कोण देणार होतं? असं का बोलताय सर राणा भाऊजी? अहो समजा लिहून दिलं होतं की आम्ही. अजून खोटं बोलायची सवय गेली नाही वाटतं तुमची. का फक्त चांगलपणाचं सर्टिफिकेट दावताय आणि नियत अजून वाईटच आहे. राणादा काय बोलतोयस, कळते काय? तू गप बस, तुला काय माहित नाही. अरे चांगलपणाच्या नावाखाली वहिनी काड्या करायला आहेत. देवा 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 देवा, अहो असं काय बोलताय सर राणा भाऊजी? अहो आम्ही तर गोदाकाच्या काळजीपोटी तुम्हाला सगळं सांगत होतो. बस करा, उगा अजून खोटं बोलू नका. अरे सूरज, अरे तिकडे मी गेलतो औषध घ्यायला. अरे तिकडे औषध नाही का कोण माणूस नाही. अरे हुडकून हुडकून जीव गेला माझा, पण काय बी सापडलं नाही मला. तुला पत्ता सापडाय नाही म्हणून तू नंदिताला वाईट ठरवा निघालेस वय? फक्त एवढंच नाही. अरे मी नसताना वहिनी त्या बापूनं पप्याला त्या जेचं झोपडं जायला सांगितलं होतं. त्या ऐन टायमाला मी पोचलो म्हणून बरं झालं, नाही तर काय झालं असतं काय माहित नाही. अजिबात नाही. अहो खोटं आहे सगळं. राणा भाऊजी आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुम्हासनी औषध आणायलाच पाठवलं होतं आणि राहायला सवाल त्या झोपड्याचा. अहो आपल्या जमिनीवर बळजबरीने कब्जा केलाय त्या बाईनं, म्हणून आम्ही अतिक्रमण हटवायला सांगितलं. यात काही चुकलं काय आमचं? हा राणा भाऊजी, ते बी नाही. तुम्हासनी किती ताप दिलाय बरं त्या जिजानं, सांगा बरं. माझ्या तापाचं मी बघून घेतो. जमिनीची काळजी तुमच्यापेक्षा जादा मला आहे. मला मी बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणी लोडबोड करायची नाही. आणि तुम्ही तर नाहीच नाही. राणा भाऊजी,
अहो आपल्या घराच्या भल्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत होतो. घराचं भलं आम्ही बघतो, तुम्ही तुमचं बघा. आणि हा, ते जे का चांगुलपणाचं सटपट दाव फिरताय का नाही, ते दावण्यापेक्षा जरा वागायला शिका. राणादा, तू गा बस. असणे घरात घेऊन चूकच केली मी. तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे. साप तो शेवटी साप असतो. मी थांबवले म्हणून बरं झालंय, नाही तर आत्तापुत्र ते जिजा पोलिसांमध्ये केस करायला निघाली होती. आत्तापुत्र दारामध्ये पोलीस आला असतं. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता घराबाहेर जायचं. जर नाही गेलात तर पोलिसांनी बोलून मुसक्यावा लावीन. राणादा लय तू गप्प बस. आणि तू जर तुझ्या बायकोची बाजू घेणार असशील तर तू बी निघायचं. वहिनी, बॅगा भरायला घ्या. नाही राणा भाऊजी, असं काय करतायसा? सूरज, येळ आहे तोवर सुधर. परत जर अडकलास तर मग तुझी सुटका नाही बघ. मर्दा वहिनी चांगलीपणाचं सोंग करायला आहेत रे. ऐक माझं. ताईसाहेब, आव हे काय होऊन बसलो. मगच ना तुम्हाला एक नंबर म्हणलं. पप्प्या, पप्प्यात पचकला असणार आहे. कारण पप्पे असला तरी झटका तुम्हाला बसला ताईसाहेब. बरोबर बोलली चंदे. आम्ही ठोकळ्याला ओळखायला जरा चुकीच केली. लय हुशार झालाय. आधीचा भोळा ठोकळा नाही हो. अहो ताईसाहेब, जिथं स्वतःच्या बायकोला घर सोडाय भाग पाडलं तिथं तुम्ही किस झाडकी पत्ती हो. या ठोकळ्याला पुरा कंट्रोल मध्ये आणण्याआधीच आम्ही डाव टाकला. जरा घाईच केली. शिस्तात घ्यायला पाहिजे होता आम्ही. तर काय, हे म्हणजे असं झालं कधी नाही मिळलं आणि तिथं गट्टा गट्टा गिळलं. संदे, ऐकातीत राहायचं. तोंड सांभाळून बोलायचं आमच्याशी. जास्त चोमडेपणा नाही करायचं. अहो ताईसाहेब, तसं नाही. राणा तर तुम्हाला नाही नाही तसलं बोललं. घरातनं हाकलून देईन, पोलिसांनी देईन. राणादांनी तुमचा केवढा अपमान केला म्हणून मला लई राग आला. म्हणून मी बोलले, ताईसाहेब काय तर करा ताईसाहेब. करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. नाहीतर पुण्यांदा आमचं थोरले पण हातून सटकल. काय सांगतो ते ऐक जरा. लय ऐकून घेतलं तुझं. आता मी बोलणार, तू ऐकायचं. ए बाबांनो, भांडू नका. सूरज, हेच राणादाला सांग की जरा. तुम्ही कायम माझ्या बायको संग चुकीचं वागत आलाय. अंजली वहिनी घरात यायची ती नंदिता कधी चुकीचं वागली होती काय? अंजली वहिनी घरात आल्या आणि या घराचं गणितच बिघडलंय. आणि आता परत तेच व्हायला लागले. कोण कुठली ती वहिनींसारखी दिसणारी बाई, आणि तिच्यासाठी मला आणि नंदिताला घराबाहेर काढा निघालाय तुम्ही. तुला जा म्हणलं नाही मी. तू जर तुझ्या बायकोची बाजू घेणार असेल तर जायचं. का? घर माझं नाही काय? काय तुलाच कळतंय सगळं?
बास करा र बाबांनो. का बस करू मी? हे बघ, नंदिता कधीच पहिलं चुकीचं वागत नाही. ती जिजा नंदिताच्या वाकड्यात शिरली. काय संबंध नसताना नंदिताचा अपमान केलाय तिनं. मग हिनं का म्हणून खपून घ्यायचं? बघ, हे काय सांगू नकस मला. गोदक्कात आता कुणालाच आम्ही घरात नकाय तर जायला तयार आहे आम्ही. पण जायच्या आधी आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या की. त्या जिजानं आपल्या मळ्यातली जागा बळकावल्या, राणा भाऊजींवर गाजवत्या. काही कारण नसताना आमची बी कळ काढली तिनं. राणा भाऊजी, अख्खं गाव तुमच्या आणि तिच्याबद्दल काही नाही ते बोलायले. आता एवढं सगळं ऐकून आम्हासनी राग आला आणि म्हणून आम्ही त्या जिजाला हाकलून द्यायचं ठरवलं आणि औषधाचं निमित्त करून तुम्हासनी बाहेर पाठवलं. आता कोणी विचार केलाय का आम्ही असं का केलं? का तर पोलीस केस झाली तर ते आमच्यावर होईल, पण राणा भाऊजी याच्यामध्ये अडकायला नाही पाहिजेत. आता एवढं चांगलं वागून बी जर तुम्हासनी आमची चुकी दिसत असेल तरी शिक्षा भोगायला तयार आहे आम्ही. थांबा.